नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्र आहे. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजची ही घटना अशी विचित्र आहे, अशा विचित्र प्रकारची की या तंत्रज्ञानाचा युग, ही तंत्रज्ञानाचं युग सुरू आहे आणि ह्यात काही कोणाही सोबत स्कॅम होतो, कोणासोबत स्कॅम होऊ शकतो. आजच्या घटनेमध्ये जवळजवळ 66 महिला सोबत हा एकच डिलिव्हरी बॉय असं काही कृत्य केलेलं आहे की त्या कृत्यातने तुमचं एक मन हलवून जाईल किंवा एक तळपायाची आग मस्तकात जाईल, असं कृत्य घडून गेलेलं आहे. आणि ह्या 66 महिलांना ह्या स्कॅमच्या जाळ्यात त्यांनी अडकवलेले. आणि असं काय कृत्य इंटरनेटच्या आणि असंच काही त्यांनी त्या महिलांकडून जास्त प्रमाणावर पैसे आणि शारीरिक सुखाची किंवा शारीरिक भोगाची त्यांच्याकडून अपेक्षा म्हणजे शारीरिक सुख त्यांनी घेतलेले, शारीरिक छळ, असंच ह्या 66 महिलांसोबत त्यांनी केलेलं आहे एकंदरीत. तर आपण सविस्तररित्या ही घटना आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये, आणि आजची ही घटना पश्चिम बंगाल हुगली हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये चंदननगर नावाचं एक शहर आहे. ह्या शहरामध्ये नामांकित लोक राहत होती आणि ह्यांची वसाहत होती तिथं. आणि ह्या सोसायटीमध्ये, ह्या वसाहतीमध्ये एक असंच 3 लोकांचं एक कुटुंब राहत होतं. एक पती, एक महिला आणि एक 8 वर्षाचं लहान मुलगा. आणि तो पती जो असतो तो नोकरीचा हे असतो, नोकरदार वर्ग येतो सॉरी. आणि नोकरदार वर्ग असल्यामुळे त्याला नोकरीच्या ठिकाणी तो बाहेरगावी जायचा आणि बाहेरगावी असायचा, तिकडंच राहायचा. आता तो आठवडा 15 दिवस तिकडंच असायचा. आणि अशातच काय होतं, डिसेंबर 2020 ह्या घटनेचं सविस्तर शेवटचा आठवडा चालू होता. ह्या शेवटच्या आठवड्यात काय होतं की जो 8 वर्षाचा लहान मुलगा आहे, तो लहान मुलगा त्याचा वाढदिवस असतो आणि महिला, त्याची आई, त्या मुलाची ही वाढदिवसाची पूर्ण तयारी करते आणि केक हा ऑनलाईन मागवते. आता इथं तर सगळं स्कॅम आहे. आता इथनं पुढं तुम्ही सविस्तर जरा व्हिडिओ नीटनेटका पहा. आणि ही महिला काय करते की ऑनलाईन केक मागवते आणि जो डिलिव्हरी बॉय असतो तो येतो, त्या महिलेपाशी केक देतो आणि ते काय असेल, आणि तो डिलिव्हरी बॉय त्या लहान मुलाला शुभेच्छा देखील देतो वाढदिवसाच्या. आणि तो डिलिव्हरी बॉय एकदम नम्रपणे बोलतो आणि म्हणतो, मॅडम माझ्या कंपनीला तुम्ही फीडबॅक द्या माझ्याबद्दल चांगला. मी एक गरीब कुटुंबातला आहे आणि असंच आणि मी असं दररोज काम करतो, तर मला चांगला माझ्या कंपनीला फीडबॅक द्या आणि माझ्याबद्दल. आणि तुम्ही जे फीडबॅक देताल तर त्या फीडबॅकमधनं मला बोनसही चांगल्या प्रकारे मिळेल आणि माझा पगारातही चांगली वाढ होईल. आणि तसं करून ती महिला म्हणते, माझ्या 4 शब्दांमुळे किंवा 2 शब्दांमुळे जर कोणाचं चांगलं होत असेल तर मला फीडबॅक द्यायला काही हरकत नाही. आणि ती महिलेच्या काय डोक्यात तसं काही नसतं. आणि ते त्याच्या मॅनेजरला वगैरे फोन लावतो, तो त्या मुलासमोर, डिलिव्हरी बॉय समोर. आणि तिथं तो मॅनेजर म्हणतो, मॅडम तुम्ही जर हा कॉल हे करताय, असं बोलून जर फीडबॅक देताय तर त्यापेक्षा व्हिडिओ कॉल करून तुम्ही फीडबॅक दिलेला तर चांगला होईल आणि तुम्हाला पुढच्या ऑर्डरमध्ये 50% सवलतही मिळेल.
आणि असं करत ते व्हिडिओ कॉल करते. आता 50% ऑनलाईन, आता ऑनलाईन ऑर्डर करायचं म्हणलं की 50% सवलत मिळणार म्हणल्यावर कोणालाही आनंद होतो. मग आता ती 40 ते 50 सेकंद 40 ते 50 सेकंद ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ती फीडबॅक द्यायला चालू करते. आणि तिला तिथंच माहीत नसतं, ती तिथंच महिला फसते की ऑनलाईनचं माध्यम आहे, ऑनलाईन युग आहे, इंटरनेटची दुनिया आहे. आणि ह्या इंटरनेटच्या दुनियेत कुठलीही आपला आता सर्वसाधारण हा व्हिडिओ जरी असला किंवा दुसरा व्हिडिओ जरी असला त्याला कसंही बनवता येतं, एडिटिंग वगैरे कसंही करता येतं आणि त्यातले कपडे देखील हटवता येतात. तर महिलेच्या बाबतीतही असंच झालेलं आहे स्कॅम. तर ही काय करते महिला, ती फीडबॅक देते आणि त्यानंतरनं 4-5 दिवसाने, एकंदरीत 4-5 दिवसाने एक तिच्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ मेसेज येतो. आणि व्हॉट्सअपवर तो व्हिडिओ मेसेज असा असतो की ती पूर्णपणे महिला निर्वस्त्र आहे या व्हिडिओमधनं. आणि महिला तिथंच गडबडून जाते आणि गोंधळून जाते. आणि काय होतं की महिलेला काय करायचं ते सुसाना. आणि महिला त्या डिलिव्हरी बॉयला तिला आठवतं की आपण ह्या 4-5 दिवसा अगोदर कुणाला फोन केलता का असा किंवा काय केलतं का. तर मग तिला आठवतं की आपण हे असं हे केलतं, आपण फीडबॅकसाठी एक कॉल केलता व्हिडिओ. तर मग ते डिलिव्हरी बॉयला फोन करते की हा सर्व प्रकार काय चालू आहे. तर तो डिलिव्हरी बॉय नम्रपणे त्या लेडीजला म्हणतो, मॅडम ज्यावेळेस तुम्ही एकटा असाल त्यावेळेस मला फोन करा, आपण ह्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या बाबतीत आपण काय असेल ते आपण डिलीट करण्याचा प्रयत्न करू किंवा डिलीट करून टाकू आणि ह्यातनं आपण सविस्तररित्या बाहेर पडू. हा नम्रपणे बोलतो. आणि हा डिलिव्हरी बॉय विशाल शर्मा, आता ह्याचं नाव डिलिव्हरी बॉयचं विशाल शर्मा आहे. आणि त्या विशाल शर्माचा मित्र आता हे काय करते आपलं जी लेडीज असते महिला, ती महिला काय करते, ज्यावेळेस तिचा मुलगा शाळेत गेलेला असतो आणि ती एकटीच घरी असते त्यावेळेस ती विशाल शर्माला फोन करते आणि सांगते, मी आता एकटीच आहे घरी, आता तू येऊन जा आणि हे जे व्हिडिओचं प्रकरण आहे ते इथंच ह्याचा काहीतरी सोक्ष लाव. आणि तो विशाल शर्मा आणि त्याचा एक मित्र सुमन मंडल हे दोघंही त्या महिलेच्या घरी येतात. आणि महिलेच्या घरी गेल्यानंतरनं ते जे असतं आणि ते काय करते, त्या महिलेच्या घरी गेल्यानंतरनं ते दोघं जण असतात, ते म्हणतात की हा तर व्हिडिओ आमच्याकडे देखील आहे. तर ती महिला घाबरून जाते. आता त्या महिलेला माहीत नव्हतं किंवा काय असं. आता ह्या जगातही तुम्ही का नाही जास्त माहिती तुमच्यापाशी एकत्रित असून द्या, कुठलाही स्कॅम तुमच्याबद्दल होऊ शकतो. तिला माहीत नव्हतं. आणि त्याने ते पूर्वीचा व्हिडिओ होता जो व्हिडिओ आहे तो एडिटिंग केलेला आहे, पूर्णपणे एडिट केलेला आहे. तर ह्या एडिट करून त्यांनी हा तिच्या ह्याच्यावर टाकलेला आहे व्हॉट्सअपवर. आणि व्हॉट्सअपवर टाकलेला त्या महिलेला काय कळलंच नाही तसं एडिट वगैरे काय झालेला आहे आपला व्हिडिओ कॉल. तर ह्या व्हिडिओ मग तो म्हणतात आमच्याकडे देखील असा एक व्हिडिओ आहे. आणि ती महिला म्हणते ही डिलीट करण्यासाठी तुम्ही काय घ्याल किंवा काय कराल. तर ते जे विशाल शर्मा आणि सुमन तो आहे ते दोघं म्हणतात की तुझ्यापासून आम्हाला शरीर सुख पाहिजे, म्हणजे तुझ्या संग शरीर संबंध करण्यासाठी ते म्हणतात की तर ठीक आहे. मग त्या महिलेची इच्छा नसताना पण ते आता ही म्हणते की सोशल मीडियावर व्हायरल होईल किंवा काय ते धमकी देतात असतात. ही म्हणजे बोलून दाखवलेली त्यांनी की सोशल मीडियावर व्हायरल झाला तर तुमची खूप बदनामी होईल वगैरे वगैरे. त्या भीतीने ही महिला त्यांना शरीर सुख देते आणि ते शरीर सुख घेतात. आणि ह्याच्यावर काय होतं माहिती आहे का, त्यांचं हे सर्व प्रकरण झाल्यानंतरनं ते त्या महिलाच्या समोर तो व्हिडिओ डिलीट करतात. आणि तो व्हिडिओ डिलीट झाल्यानंतरनं ते तिथून निघून जातात. आणि ते म्हणतात की हे आमचे जे कोण असेल ते वरच्या मॅनेजरला
त्याला आम्ही सांगतो हा व्हिडिओ डिलीट करायला. तर ठीक आहे, ती महिला तिला वाटतं की आता हा प्रकार सर्व इथंच मिटलेला आहे, आता सगळं मिटलेलं आहे. तर तिला माहीत नसतं की हा आता प्रकार आता तर खरा चालू झालेला आहे आणि इथून पुढे सर्व म्हणजे हे झालेलं आहे. तर काय होतं माहिती आहे का, तिथून पुढे 4-5 दिवसांनी अजून एक तिच्या व्हॉट्सअपला मेसेज येतो आणि व्हिडिओ येतो. त्या व्हिडिओमधून विशाल शर्मा आणि त्या लेडीचे जे शारीरिक संबंध करत असताना तो व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ परत त्याचा फोन येतो. तो व्हिडिओ पाठवल्यानंतर ती महिला ती व्हिडिओ बघते आणि फोन येतो त्या विशाल शर्माचा. आता विशाल शर्मा असा सांगतो की मॅडम, पहिला तुमचा व्हिडिओ हा एडिट करून बनवला होता आणि तो आपण डिलीट केलेला आहे. आता हा तुमचा रिअल व्हिडिओ आणि हा जर व्हायरल झाला तर तुमची किती बदनामी होईल हे तुम्हीच बघा. आणि विशाल शर्मा आहे ना, तो त्या महिलेला काही पैसे आणि शरीर सुखाची मागणी करतो अजून. तर मग ते तसं झाल्यानंतर तो विशाल शर्मा शरीर सुख घेतात, ते तिच्यापासून पैसे उकळतात, जे पैसे असतील ते उकळतात आणि तिथून पुढे त्या महिलेला कळून चुकतं की आपण कुठंतरी चुकलेलो आहे. मग ह्या घटनेला ती महिला जरा डिप्रेशनमध्ये जाते आणि ह्या घटनेचा कसा हे करायचा तो विचार करत असते आणि ती महिला पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि ती महिला पोलिसांना आपल्याबद्दल जी घटना घडली ती सविस्तरपणे सांगते. पण पोलिसांना वाटतं की ही महिला श्रीमंत घरातली आणि एखाद्या गरीब मुलावर ह्यांच्यात काहीतरी अफेअर आहे आणि त्यांच्यात भांडणं झाल्यात म्हणून ही आता कंप्लेंट द्यायला आलेली किंवा तक्रार द्यायला आलेली. पोलिसांना तिच्यावर संशय येतो आणि उलट तक्रार करते म्हणून पोलिस त्या जास्त प्रकरणात पडत नाही. आणि काही दिवसांनी पोलिसांच्या लक्षात येऊन जातं की बाबा तिथं आसपासच्या अजून पोलीस स्टेशन असतात, त्या पोलीस स्टेशनमध्ये असेच तक्रारी नोंद झालेले असतात, जी गुन्हे ते नोंद झालेले असतात. आणि त्यांच्या लक्षात येतात की त्या महिलेजवळ जातात आणि त्या महिलेला सविस्तरपणे त्या घटनेचा सर्व क्रम महिलेकडून जाणून घेतात आणि पोलिस त्या विशाल वर्मा आणि जो त्याचा मित्र आहे सुमन मंडल, ह्या दोघांनाही अटक करतात आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतात. आणि काय होतं माहिती आहे का, त्याला पकडल्यानंतर विशाल शर्माला आधी विचारतात, बाबा तू असं केलंय, ही महिला तुझ्यावर जे आरोप लावत आहे ते खरं आहे का? तर तो विशाल शर्मा हा आधी खोटं बोलतो आणि म्हणतो ही महिला माझ्याबरोबर संबंध मला करायला भाग पाडत होती आणि मी संबंध केले असं तर ते आता मला धमक्या द्यायला लागली. तर पोलिसांनी जरा त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि महिलाला परत चौकशीला बोलावतात आणि चौकशी झाल्यानंतर तर ती महिला म्हणते मी असं काहीच केलेलं नाही, ह्यांनी माझ्यावर जबरदस्ती केलेली आहे. परत त्याची एकदा चौकशी करतात आणि ती त्यांच्या पद्धतीने करतात. पहिल्यांदा त्यांनी समंजसपणे विचारलेलं असतं आणि आता ते त्यांच्या पद्धतीने चौकशी करतात आणि चौकशी झाल्यानंतर त्यांच्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर विशाल शर्मा ही सर्व कबूल करतो आणि त्याच्या फोनमध्ये जे व्हिडिओ असतात तेही समोर येतात आणि टोटली एकंदरीत 66 महिलांचे व्हिडिओ असतात असे. आणि हा 66 महिलांना असं बळी पाडत असतो, स्कॅम करत असतो महिलांसोबत. तर तुम्ही सतर्क व्हा आणि सावधान व्हा. ह्या गोष्टीतनं तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्याविषयी असं काही घडत असेल तर तुम्ही जेणेकरून ह्या गोष्टीतनं सावध व्हायचं आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टीत बळी पडायचं नाही. ऑनलाईन स्कॅम हा खूपच धोकेदायक प्रकार आहे. तर तुम्ही ह्या लोकांनी सर्व तुमची काळजी घ्यायची आणि ह्या व्हिडिओचा माध्यम आहे म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा एकच माध्यम आहे आणि एकच ही आहे की ह्यातनं तुमचं असा स्कॅम होऊ नये आणि कुणाचंही मन दुखवायची ह्यातनं काही इच्छा नाही आहे किंवा मन दुखावं असं
काहीच नाही, म्हणजे फक्त तुम्हाला सावध करायचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्याच्यातनं तुमचं मन दुखावण्याची काहीच आमची मनस्थिती नाही. आणि तुमच्याबद्दल जर असं काही घडत असेल तर सतर्क व्हा. धन्यवाद.